हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल सारिका टीचर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा इतिहासाचा लेसन नंबर 8 बघणार आहोत, ॲन आयडियल रूलर. तर ऑलरेडी पार्ट 1 आपण बघितला आहे. पार्ट 1मध्ये आपण काय बघितलं होतं, तर केअरिंग फॉर द रयत, त्यानंतर ऑर्गनायझनल स्किल्स बघितल्या आपण महाराजांमधल्या, पॉलिस रिगार्डिंग टू द आर्मी, त्यांचे लष्करविषयक आपण धोरण बघितलं, केअरिंग ऑफ द रयत, अ पॉलिसी ऑफ टॉलरन्स, त्यांचं सहिष्णू वर्तन आपण बघितलं, द इन्स्पायरेशन ऑफ फ्रीडम आणि स्वातंत्र्याची प्रेरणा. एवढे टॉपिक आपण बघितले होते. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण आता पुढचा भाग बघणार आहोत, ग्रेटनेस ऑफ महाराज वर्क. महाराज एस्टॅब्लिश स्वराज व्हाईल फायटिंग ऑर्गनाइज मेनी एनिमीज, आणि महाराजांनी अनेक शत्रूशी संघर्ष करत स्वराज्याची स्थापना केली, हे आपण बघितलं होतं. दिस ॲक्शन इट सेल्फ प्रोव्हेंट दॅट ही वॉज पायोनियर ऑफ न्यू इरा, आणि ही कृतीच त्यांचे युगप्रवर्तक सिद्ध करते. मेनी अदर नोबल क्वालिटीज आर फाउंड इन हिज पर्सनॅलिटी, आणि या कृतीखेरीज त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये इतरही अनेक सद्गुणांचा आपल्याला समुच्चय दिसतो, क्वालिटीज त्यांच्यामध्ये फाइंड होतात. महाराज वॉज व्हेरी इंटेलिजंट, महाराज अत्यंत बुद्धिमानी होते. ही हॅड मास्टर्ड मेनी आर्ट्स, त्यांनी अनेक विद्या आत्मसात केल्या होत्या. ही वॉज कन्व्हर्स विथ मेनी लँग्वेजेस अँड स्क्रिप्ट्स, आणि त्यांना अनेक भाषा आणि लिपी अवगत होत्या. द टेक्नॉलॉजी ऑफ हिज पॅरेंट्स टुवर्ड्स द एस्टॅब्लिशमेंट ऑफ स्वराज अँड एथिक्स वेअर डीपली इन्स्टिल इन हिज माइंड, आणि आईवडिलांनी केलेले स्वराज्य स्थापनेचे आणि नैतिकतेचे संस्कार त्यांच्या मनात खोलवर रुजलेले होते. देअर वॉज अ ब्लेंड ऑफ कॅरेक्टर अँड स्ट्रेंथ, नोबिलिटी अँड व्हॅल्युअर इन हिज पर्सनॅलिटी, त्यांच्या व्यक्तिमत्वात चारित्र्य, सामर्थ्यशील आणि पराक्रम यांचा समन्वय होता. ही हॅड इन्युमरेबल क्वालिटीज लाईक लिडरशिप, management, foresight, political diplomacy, effective policy about regional and military administration, commitment to truth and justice, attitude of equality, visualization of future activities, the skill of seeing his plan venture through, rising over the calamities without giving up, alertness, vigilance and so on. आणि त्यांच्याकडे काय काय सांगितलं आहे त्यांनी, तर नेतृत्व होतं, लीडरशिप नेतृत्व होतं, त्यानंतर व्यवस्थापन मॅनेजमेंट होतं, द्रष्टेपणा म्हणजे फोरसाईट, पॉलिटिकल डिप्लोमसी राजकीय मुत्सद्देगिरी होती, त्यानंतर इफेक्टिव्ह पॉलिसी अबाउट रिजनल अँड मिलिटरी ॲडमिनिस्ट्रेशन, आणि मुलकी आणि लष्करा प्रशासनाविषयीचे प्रभावी धोरण होतं. इफेक्टिव्ह पॉलिसी ऑफ रिजनल अँड मिलिटरी ॲडमिनिस्ट्रेशन, ट्रूथ अँड जस्टिस, सत्य आणि न्याय याच्यावर त्यांची काय होती, निष्ठा होती. ॲटिट्यूड ऑफ इक्वॅलिटी, सर्वांना समान वागणूक देण्याची वृत्ती होती. अँड व्हिज्युलायझेशन ऑफ फ्युचर ॲक्टिव्हिटीज, आणि नियोजित प्रकल्प तडीला नेण्याचे कौशल्य, भावी गोष्टींचा आराखडा तयार ठेवण्याचे नियोजन, आणि संकटात खचून न जाता उफाळून येण्याचा निर्धार, सदैव जागृत राहण्याचा सावधपणा इत्यादी असंख्य गुण हे महाराजांमध्ये होते. अलर्टनेस म्हणजे सावधपणा, विदाऊट गिव्हिंग अप कॅलॅमिटीज म्हणजे सदैव जागृत राहून आणि खचून न जाता, संकटात खचून न जाता उफाळून निर्धारपणे ते त्यांचे काय करत होते, जे काही त्यांचे प्रकल्प होते ते तडीस नेत होते. ही यूज टू पनिश दोज सेव्हरली हू वुड मिसबिहेव विथ वुमन, आणि स्त्रियांच्या बाबतीत कोणी अनुचित वर्तन केले तसे करणाऱ्यास ते कठोर शिक्षा करत. ही यूज टू टेक केअर ऑफ ऑल सेक्शन ऑफ द सोसायटी लाईक फार्मर, क्राफ्ट्समॅन, सोल्जर, ट्रेडर्स, मर्चंट्स, आणि प्रजेतील शेतकरी असो, कारागीर असो, सैनिक असो, व्यापारी, अशा सर्व घटकांची ते काय करत, काळजी घेत. ही यूज टू हार्बर द सेम रिस्पेक्ट फॉर पीपल ऑफ अदर रिलिजन दॅट ही हॅड फॉर पीपल ऑफ हिज ओन रिलिजन, आणि स्वधर्मातील व्यक्तीप्रमाणेच परधर्मातील व्यक्तींविषयी भेदभाव न करता ते त्यांचा आदर बाळगत, विदाऊट एनी डिस्क्रिमिनेशन.
इवन एस्टॅब्लिश फॅमिली बॉन्ड्स विथ देम. आणि त्यांनी परधर्मात कधीही त्यांनी भेदभाव न केला नाही. परधर्मात गेलेल्या व्यक्तींना परत स्वधर्मात घेण्याला ज्या काळात विरोध होता त्या काळात त्यांनी अशा व्यक्तींना स्वधर्मात घेतले आणि प्रसंगी त्यांच्याशी स्वतःचे नाते जोडले. फॅमिली बॉन्ड्स. ही ब्रॉट बॅक इन टू Swadharma, their original religion. Person who had converted to another religion, though there was an opposition to such a reconversion at that time. आता आपण मी सांगितलं त्याप्रमाणे की परधर्मातील व्यक्तीविषयी त्यांनी कधी भेदभाव केला नाही आणि परधर्मात गेलेल्या व्यक्तींना परत स्वधर्मात घेण्याला ज्या काळात विरोध होता त्या काळात त्यांनी अशा व्यक्तींना परत स्वधर्मात घेतले आणि स्वतःचे नाते त्यांनी तिथे जोडले. At that time, there was opposition on religious grounds to crossing the seas. Yet they built sea forts like Sindhudurga and created navy. आणि त्या काळात समुद्र पर्यटना धार्मिक कारणावरून विरोध होता. त्या काळात त्यांनी सिंधुदुर्गसारखे जलदुर्ग बांधले आणि आरमाराची काय केली निर्मिती केली, नेव्हीची निर्मिती केली. दिस मीन्स दॅट ही हॅड मेड प्रिपरेशन फॉर काउंटरिंग फॉरेन इन्व्हेन्शन दॅट केम फ्रॉम द सी. आणि समुद्रावरून होणाऱ्या बाह्य आक्रमणाची दखल घेत त्यांनी त्यावरचा उपाय तयार करून ठेवला होता. ही बिकेम द रुलर ऑफ स्वराज ऑफिशियली थ्रू हिज कॉर्नेशन. ही लेटर हॅड अ सेकंड कॉर्नेशन. आणि याचा अर्थ काय होता की त्यांनी दखल घेऊन तिथे आरमार तयार ठेवली होती समुद्रावर. ते राज्याभिषेकाद्वारे स्वराज्याचे अधिकृत राजे बनले होते आणि त्यांनी एका राज्याभिषेकानंतर धार्मिकदृष्ट्या वेगळ्या प्रकारचा दुसरा राज्याभिषेक त्यांनी काय केला होता करून घेतला होता. अ डिफरंट रिलिजियस रिस्पेक्टिव्ह ऑल दीज ॲक्शन शो हिज रिव्होल्युशनरी ॲस्पेक्ट इन द फील्ड ऑफ रिलिजन. आणि त्यांच्या या सर्व कृतींनी त्यांचे धार्मिक क्षेत्रातील क्रांतिकारत्व दर्शवणारे आहेत. When there were threats to Swaraj, he would face them with or without his associates. स्वराज्यावर जेव्हा जीवघेणी संकट आहेत तेव्हा सहकार्याऐवजी वा त्यांच्यासह ते स्वतः त्या संकटांना भिडत. ड्यू टू दिस इव्हन हिज असोसिएट्स वेअर रेडी टू सॅक्रिफाईस देअर लिव्स ऑफ स्वराज. आणि त्यामुळे त्यांचे सहकारी जे होते ते सुद्धा स्वराज्यासाठी प्राण अर्पण करायला नेहमी सिद्ध असत. ऑफकोर्स हिज ग्रेटनेस वॉज नॉट कन्फाईन्ड टू द क्वालिटी ऑफ फेसिंग कॅलॅमिटीज ब्रेवली फेअरलेसली. आणि अर्थात केवळ अशा मोठ्या संकटांना किंवा धैर्याने निर्भयपणाने सामोरे जाणे एवढेच त्यांचे मोठेपण नव्हते, तर त्यांना आपल्या स्वराज्याला नैतिकतेचा व गुणवत्तेचा आधार द्यायचा होता. He wanted to have ethical qualities based to the Swaraj. That is why he would give orders even regarding minor issues along with the important ones. आणि म्हणूनच महत्त्वाच्या गोष्टींप्रमाणेच त्यांनी छोटे छोटे अगदी मायनर गोष्टींच्या बाबतीतही त्यांनी संबंधितांना योग्य ते आदेश दिल्याचे आढळते. The order that prohibited soldier from taking vegetables from the fields of the peasants by force is exemplary from this point of view. आणि सैनिकांनी शेतकऱ्यांच्या शेतातील भाजी देखील जबरदस्तीने घेता कामा नये या अर्थाचा आदेश त्या दृष्टीने आदर्शच होता. द रेस्ट्रिक्शन्स ऑफ द कटिंग ऑफ ट्रीज इन फोर्स बाय हिम आर ऑल्सो नोटवर्थी. आणि त्यांनी झाडे तोडण्यावर घातलेली बंधने ही महत्त्वाची आहेत. He had ordered that garbage on the fort should be burned in all allotted space without dumping it elsewhere, and vegetables should be grown on its ash. आणि किल्ल्यावरील कचरा इकडे तिकडे कुठेही न टाकता परसात जाळावा आणि त्याच्या राखेवर भाजीपाला पिकवावा असा त्यांचा आदेश होता. It becomes clear from this fact that he would pay close attention to the minutes डिटेल्स वाईल एस्टॅब्लिशिंग स्वराज. आणि हे त्यांच्या स्वराज्याची उभारणी करताना बारीक सारीक बाबींकडे किती लक्ष देत होते यावरून ते स्पष्ट होते. ही वॉज नॉट जस्ट अ वॉरियर. ते केवळ योद्धा नव्हते, बट ऑल्सो अ स्कल्पचर हू क्रिएटेड अ न्यू इंडिपेंडंट एथिकल अँड कल्चरल सोसायटी. तर ते एका नव्या स्वतंत्र
नीतिमान आणि सुसंस्कृत समाजाची निर्मिती करणारे एक शिल्पकार होते. हिज ग्रेटनेस इज कॉम्प्रिहेन्सिव्ह, आणि त्यांची थोरवी ही सर्वांगीण आहे. इन अवर नॅशनल मुवमेंट महाराज वॉज अ ग्रेट सोर्स ऑफ इन्स्पिरेशन, आणि आपल्या राष्ट्रीय चळवळीमध्ये महाराज हे एक मोठे प्रेरणास्थान होते. इन दिस स्ट्रगल फॉर इक्वॅलिटी महात्मा ज्योतिराव फुले डिस्क्राईब इन हिज पोवाडाज द ग्रेटनेस ऑफ शिवाजी महाराज, आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी समतेच्या संघर्षामध्ये पोवाड्याद्वारे महाराजांची महती सांगितली आहे. लोकमान्य तिलक ब्रॉट अबाउट नॅशनल अवेकनिंग थ्रू द मीडियम ऑफ शिवजयंती सेलिब्रेशन, आणि लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती केली. लाला लजपतराय हॅज रिटन बुक अबाउट अ ग्रेटनेस ऑफ महाराज, आणि लाला लजपतराय यांनी लिहिलेले त्यांच्या शिवचरित्राची महती हे पुस्तक लाला लजपतराय यांनी लिहिले आहे. द ग्रेट तमिळ पोएट सुब्रमण्यम भारती हॅज रिटन अ पोएम अबाउट अन इमॅजिनरी इन्सिडेंट इन शिवाजी महाराज टॉक टू हिज असोसिएट्स, आणि तमिळ काव्याचे पितामह सुब्रमण्यम भारती हे जे कवी होते यांनी शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहे अशा प्रसंग कल्पून असं इमॅजिन करून काव्यरचना केली आहे. विश्वकवी रवींद्रनाथ टागोर हॅज रिटन अ लॉंग पोएम ऑन शिवाजी महाराज, आणि जे विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनी महाराजांवर एक दीर्घ कविता लिहिली आहे. टागोर सीज हिज एफर्ट्स टू फाउंड स्वराज अँड एफर्ट्स फॉर रिअलायझिंग अ नोबल कॉज, आणि महाराजांच्या राज्य साधण्याच्या प्रयत्नांकडे ते थोर ध्येय साधनेचे प्रयत्न म्हणून पाहतात. सर जदुनाथ सरकार has praised his achievements in his book शिवाजी and his time, आणि सर यदुनाथ सरकार यांनी शिवाजी अँड हिज टाईम या ग्रंथात शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केलेला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू has said that Maharaj did not belong to Maharashtra alone. He belonged to the whole Indian nation. He was a symbol of many virtues, more especially of love of country. आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराजांबद्दल तर असं म्हटले आहे की महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते, आणि त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते, आणि मानवी सद्गुणांचे ते साक्षात प्रतीक होते. ऑल इंडियन लँग्वेजेस हॅव वर्क्स दॅट टॉक अबाउट हिम ॲज अॅन आयडियल रूलर अँड अ सोर्स ऑफ इन्स्पिरेशन, आणि भारतातील सर्व भाषांमध्ये महाराजांची प्रेरणा आणि आदर्श सांगणारे साहित्य निर्माण झालेले आहे. फ्युचर जनरेशन टू will continue to look upon this work of Shivaji Maharaj to funding the Swaraj and turning it into Surajya as source of inspiration, as an ideal. Shivaji Maharaj was a great national hero. तर शिवाजी महाराजांची ही जी स्वराज्य कार्याची आणि त्यांचे सुराज्यात रूपांतर करण्याची प्रेरणा भावी पिढ्यांनाही आदर्श देत राहील. शिवाजी महाराज हे एक थोर राष्ट्रपुरुष होते. शिवाजी महाराज वॉज अ ग्रेट नॅशनल हिरो. ओके, नेक्स्ट एक्सरसाइज. तर ही एक्सरसाइज आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आय होप यू अंडरस्टँड इट. तेव्हा आपण पुन्हा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.